पावसाचा अंदाज काय सांगतोय? सुरुवातीला कमी सांगितलं, बर नंतर जास्त सांगितलं. बर, अंदाज कुठून ऐकला आपण? हवामान अंदाज हे व्हिडिओ पाहून पंजाब डकचे, बर, काही याचे भेंडवळचे. बरोबर आहे. परंतु शासनाचे जेवढ्याही काही वेबसाईट आहे त्या हवामानाचे अंदाज देणाऱ्या किंवा शासनाचं जे हवामान खातं आहे ते सांगते की या वर्षी पाऊस लेट आहे आणि पावसाळा कमी आहे. कमी सरासरीपेक्षा 94%, कोणी म्हणतं 93% पाऊस या ठिकाणी पडणार आहे. याचं कारण काय सांगतात? कोण ऐकलं का? म्हणजे हा अंदाज कसा काढला? बरोबर आहे, यल निनो शब्द त्यांनी ऐकलाय. ते कुठून ऐकलं तुम्ही? माध्यमाद्वारे, म्हणजे प्रसार माध्यमाद्वारे ऐकलंय की यल निनो मुळे आपल्या भारतात पाऊस कमी पडणार आहे. यल निनो म्हणजे माहिती आहे कोणाला? आपल्या भारतात जो पाऊस येतो हा कुणीकडून येतो? पण आपला येणारा इकडून अरबी समुद्रावरून, किंवा अरबी समुद्राच्या खाली जर गेलं, पलीकडे जर गेलं तर आपल्याला दिसते प्रशांत महासागर. नाव ऐकलं सगळ्यांनी? म्हणजे सगळ्यात मोठा सागर महासागर कोणता? प्रशांत महासागर. आणि या प्रशांत महासागरावर जर सामान्य स्थिती राहिली, नेहमीच तापमान जर राहिलं तर तिथं काय होतात? ढग बनतात आणि ते ढग भारताच्या दिशेने येतात सामान्य परिस्थितीमध्ये आणि भारतामध्ये पाऊस पडतो. परंतु जर त्या समुद्राचं तापमान थोडस वाढलं, म्हणजे 0.5 डिग्रीनं वाढलं, जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा, किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढलं, तर मात्र काय होतं की तो पाऊस भारताकडे न येता अमेरिकेकडे जातो, साऊथ अमेरिकेकडे, किंवा पेरू देश आहे तिकडे जातो. किंवा पूर्णपणे नाही गेला तर मध्ये तिथं तो काही वेळ थांबतो, म्हणजे उशिरा येतो, म्हणजे त्याचा वेग कमी होतो, स्पीड कमी होतो. मग आता हे सगळं होताना ते पाऊस तिथं थांबला तर एक तर उशिरा येणार, किंवा त्याचा इथं येपर्यंत ते काय पाऊस पडून जाणार. म्हणजे तो पाऊस जमिनीवर न पडता कुठं पडला? समुद्रात पडला. तर आता या वर्षी ही परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. शास्त्रज्ञाचा असा अंदाज आहे की 0.5 डिग्री न जर ते तापमान वाढलं तर ही स्थिती येऊ शकते. यावर्षी असा अंदाज आहे की 2 डिग्रीनं तिथलं तापमान जास्त आहे समुद्राच्या पाण्याचं, जे नॉर्मल पेक्षा. त्याच्यामुळे सिरियस परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाळा लेट होऊ शकतोय आणि पाऊस कमी पण पडू शकतो. तर याच्यामध्ये कोणत्याही मनुष्याचा दोष नाही, हे निसर्गाचे चक्र आहे. ताई या ना इकडून, इथे या. म्हणजे ही यासाठी तुम्हाला सांगतो की तुमच्या माध्यमातून तुम्ही आता एखाद्या लग्नामध्ये जाता किंवा आणखीन कुठे जाता, तर ह्या गोष्टी जर बोलल्या तर आपण लोक याबाबत सजग होतील. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या आता तुमचं गाव प्रगत आहे, या दृष्टीने काही कामं तुम्ही करताय. तर आता हा जे तापमान तिथं वाढलेलं आहे, इथं दुष्काळ पडणार आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस काय होते की भारतात, ऑस्ट्रेलियामध्ये, अजून काही देश आहेत, उत्तर अमेरिकेमध्ये सुद्धा दुष्काळ पडतो. काही भागामध्ये मात्र जास्त पाऊस होतो. म्हणजे साऊथ अमेरिकेकडे किंवा पेरू या देशामध्ये दरवर्षीपेक्षा आता जास्त पाऊस होणार. जिथं दुष्काळ आहे तिथं पाऊस, कारण त्याची दिशा बदलली, वेग बदलला. आपल्या इथं मात्र दुष्काळ पडणार आहे. आणि हे निसर्गाचं चक्र आहे. दर 2 ते 7 वर्षातून तो होतो. कधी कधी त्याचा वेग कमी जास्त राहतो, कधी कधी शास्त्रज्ञ जरी सांगतात तरी पाऊस पडून जातो. पण तो जो पाऊस पडतो तर तो एका वेळेस जास्त येऊन जातो, म्हणजे ते अवेळी आल्यासारखा येऊन जातं. हे निसर्गाच्या ज्यावर आपलं काही कंट्रोल आहे? आपल्याला फक्त आपण अंदाज सांगू शकतो, तो कसा पडेल तेही अंदाज खोटे ठरू शकतात, परंतु ते शेवटी अंदाजच आहेत. आपण असं पड म्हटलं तर पडेल का? माझं शेतात पीक आहे आणि भिजू नको म्हटलं तर भिजत थांबेल का? नाही, हे पण होणार नाही. म्हणजे आपल्याला दिसेल की या निसर्ग चक्राला आपण थांबू शकत नाही. मग आता ज्याला आपण थांबू शकत नाही त्याच्या बाबत रडत राहिल्यानं काही फरक पडेल का? किंवा आता हे निसर्ग असं करू नको, देवाची मी पूजा करणार, असं येऊ नको, आपल्याला दिसेल त्याने काही फरक पडत नाही. पण मात्र एक गोष्ट आपण करू शकतो जी आपल्या हातात आहे आणि जी ऑलरेडी आता तुम्ही वरुड तोफामधले ह्या गोष्टी करताय. इतर गावांनी मात्र ते करणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी. आता पहिली गोष्ट कोणती आहे, तर हा पाऊस कमी जास्त येणार. ऑलरेडी आता तुम्ही किती जण आहेत बीबीएफ किंवा वरंब्यावर लागवड करता? एकदा हात वर करा बरं. महिला पण हात वर करा, म्हणजे मला दिसेल. टोटलच आहे. टोटलच आहे, म्हणजे किती टक्के क्षेत्र असेल तुमच्या इथलं जे बीबीएफ न किंवा सरी वरंब्याने पेरताय? 90%. 80-90% तुम्ही पेरताय.
आता मला सांगा, जे बीबीएफ किंवा सरी वरंब्याने पेरतात तुम्हाला उत्पादन कमी येतं का जास्त येतं? वाढतंय. म्हणजे तुम्हाला अनुभव आहे. असं कोणी आहे का की ज्यांचं वरंब्यावर पेरणी केली, बीबीएफ न पेरणी केली आणि उत्पादन घटलं? असं कोणीच नाहीये. म्हणजे तुम्ही 90%च्या वर तुमच्या गावात बीबीएफ आहे, एक तर सरी वरंब्यावर तुम्ही पेरणी करता. आता याचे फायदे काय काय आहेत मला सांगा. म्हणजे तुम्ही का करताय? पीक आपलं थोडं आदर राहते, पाणी आलं तर खाली राहतं त्याच्या पाणी मुळीला, म्हणजे कणसड वगैरे असे जे प्रकार असतात, मूळकंद हे ते हो. ते घडत नाहीत आणि उत्पन्न आपलं वाढून राहते. बरोबर आहे. म्हणजे एक तुम्हाला सरळ सगळ्यांना सांगता जरी नाही आलं तर एक गोष्ट सांगता येते, उत्पादन वाढते. काय उत्पादन येते तुम्हाला? एकरी 8-9 ची सोयाबीन होती. सोयाबीन 8-9. आणि इतर गावातले किंवा जे करत नाही त्यांना काय येतं? 7-6 भाई इतरांच्या मानानं 2-3-4 क्विंटल तुम्हाला नक्कीच फरक वाढते. पडतोय बीबीएफ केला तर. मग आता एका इकडे उत्पादनामध्ये फरक पडतोय, तरी पण तुम्हाला दिसेल की तुमचं गाव सोडलं तर इतर गावामध्ये ते होत नाही. नाही. याला अडचणी काय येतात करायला? त्यांचं म्हणणं आहे, तण जास्त होते बर. लोकांचं म्हणणं. आणि तुमचा काय अनुभव आहे? आमचा अंदाज आहे की तण होतच नाही जास्त, बर आणि एक त्याचा फायदा एक होते, बी कमी लागते. बर फवारणीच्या वेळेस फिरायला सोपं होते हो आणि बियाणं पण कमी लागते. बर आम्ही खत टाकतो 15 ते 20 दिवसांनी पेरणीच्या नंतर. हो. त्याच्यामुळं माल लागता वेळेस आमचं खत ते कमी पडते. अगोदर बरं. पेरणी सोबत पेरल्यानंतर ते संपून जाते, असं बरं. आमचं म्हणणं आहे. बर. म्हणजे आता तुम्ही 90% पेरताय, याचा अर्थ तुम्हालाही काही अडचणी येत असतील, पण त्या अडचणी तुमच्या हातात आहे सोडवणं. म्हणजे पहिली अडचण जशी आपण बघितली की निसर्गाची आहे आता, की यावर्षी अल निनो येणार, दुष्काळ पडणार, या पाऊस उशिरा येणार. पण आता तुम्ही सगळेजण 90% किंवा आता ही अल निनो असल्यामुळे आता 100%वर जावं लागेल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जे आहे मुंबईला कार्यालय याचं, आणि त्यांनी असं लक्षांक दिलं की ज्या प्रकल्पाअंतर्गत गाव आहे तर त्यांनी 30% शेतकऱ्यांनी कमीत कमी सरी वरंबा किंवा बीबीएफ करावं. पण आता तुम्ही सांगताय की 90 म्हणजे जवळपास 100%वर जाणार आहात. या पद्धतीने आपण करतोय. आता या पद्धतीने जर पेरणी केली तर अडचणी आहेत, परंतु या अडचणी आपल्याला सोडवता येतात. म्हणजे जसं तुम्ही सांगितले काही जण म्हणतात तण जास्त होते, तर त्याच्यावर काय पर्याय किंवा ते होतच नाही, तुमचा काय अनुभव आहे? तणनाशक मारणे, तणनाशक मारणे म्हणजे ही सोडवता येते. काही जणांना निंदन हे करता येईल. वरंबा करायचा किंवा बीबीएफ न पेरायचं तर यंत्रच भेटत नाही, तुम्ही कशी व्यवस्था करता? बीबीएफ मशीन आहे ना, भरपूर आहेत. तुमच्या गावामध्ये आहेत सर यंत्र आहेत. आणि सरी यंत्र आहेत. सऱ्या कधी पाडता? मे मध्ये, उन्हाळ्यात. म्हणजे पेरणी इतरांच्या पेरण्या व्हायच्या राहतात, हो. तुमच्या सऱ्या तयार झालेल्या राहतात. आणि सरीवर कशी टोकन करताय? टोकन किंवा मग इंजिन आणले मागच्या वर्षी, बर पेट्रोलवर चालणार 2 फन घेऊन चालले. बर. ते किती आहेत गावामध्ये? ते 2 आहेत सध्या. बर. आणि बाकी टोकन यंत्रणा? टोकन यंत्र सर्वच सगळेच मग टोकन. बरोबर. म्हणजे आता तुम्ही त्या ज्या अडचणी आहेत तुम्ही सोडवल्या, ज्या तुमच्या हातामध्ये आहेत. आपण पाहतोय आता समजा किती पाऊस लेट आला तरी आपल्याला माहित आहे की मे मध्ये एखादा पाऊस येऊन जातो, अवकाळी पाऊस येऊन जातोय. वरंबा केला तर काय होतं साहेब? त्यात महत्वाचा फायदा एक असा आहे, पहिल्या पाण्यात आम्ही पेरणी चालू करतो टोकन, हो. आणि त्याच्यानंतर कितीही मोठा आला तर थाप बसायचं काम नाही, काही नुकसान व्हायचं म्हणजे दडपायचा प्रश्न नाही, प्रश्नच नाही. है ना? म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं म्हणून तुम्ही करताय, पण इतर गावाला मात्र हे लक्षात आलं नाही. ताई तुम्ही खूप छान काम करताय तुमच्या गावामध्ये. म्हणजे तुम्ही महिलांचा गट पण केलाय आणि यावर्षी सगळेजण 100% बीबीएफ सरी वरंब्यावर पेरणी पण करणार आहात. म्हणजे आपल्याला दिसते की यावर्षी पाऊस जरी कमी आला पण या वरुड तोपा गावामध्ये 100% सरी वरंबा किंवा बीबीएफ न पेरणी होणार आहे. आणि ज्याच्यामुळे एखादा 2 पाणी कमी आला तर तुम्हाला काही फरक पडत नाही. काय फरक नाही. काय अडचण येत नाही. पाणी जास्त झाला तरी adjustment होऊन जाते, कमी असला तरी होऊन जाते. तरी पण होऊन जाते. हो. म्हणजे जास्त पावसातही धोका नाही, नाही, नाही. कमी पावसातही धोका नाही. आणि तुम्ही सांगितलं की पहिला दुसरा पाणी आला, वरंब्यामध्ये चांगला ओलावा साठून राहतोय, तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी धोका नाहीये. म्हणजे आता हे अल निनो मुळे जे सुरुवातीला आपल्याला धक्का पोहोचणार आहे, बाकी तुम्हाला पोहोचेल का? तुम्हाला याचा बिलकुल पोहोचणार नाही. तरी हे एक तंत्रज्ञान आहे जे शासनामार्फत याचा प्रचार केला जातोय.
आणि मी म्हणेल की वाशिम जिल्ह्यासाठी तुमचं गाव आम्ही ब्रँड एम्बॅसिडर म्हणून घोषित करतोय. कारण येणाऱ्या सीझन मध्ये पण इतर गावातील लोकांना आम्ही वारंवार सांगणार तुम्हाला कुठे जाऊन पाहायचं आहे. जे प्रॉब्लेम सांगतील तर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात ते वरुड धोप्यामध्ये जाऊन बघा. म्हणजे तिथे 1-2 शेतकरी करत नाहीये, 50% शेतकरी करत नाही, तर 100% शेतकरी या वर्षी सरी वरंबा किंवा BBF न पेरणी करणार आहेत. आणि तुम्हाला त्याचं महत्व पटलेलं आहे. आणि एवढं जर त्यामुळे फायदा होत असेल तर न करण्यामागं कारणच नाही. म्हणजे कारण सांगण्यामागे काही तथ्य नाही त्याच्यामुळे. छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला यावर्षी करायची आहे. हे करताना मला असे तुमचे अनुभव ऐकायचे अजून की यातलं प्रमाण किती आहे, BBFचं किती आणि सरी वरंब्याचं किती 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 टक्के असेल तुमच्या इथं? किती टक्के शेतकरी? साहेब आता कसं ट्रॅक्टरच्या अभावी ट्रॅक्टर भेटलं हा. ट्रॅक्टर करतात, काही टोकन नसलं टोकन करतात, पण जवळपास 80-90% पेरणी टोकनची PBFची झाली. बर, म्हणजे 50-50% हे आणि 50%. जास्त क्षेत्राच्याकडे ते ट्रॅक्टर करते. बर. जास्त कमी असलं तरी समजा ते BBF 4 तासावाला आहे का मोठा आहे? 4 तासावर आहे. 4 तासावाला 4 तासावर बर. तुमच्या मधलं ड्रायव्हर कोण आहे BBF न पेरणी करतात ते? आपला ड्रायव्हर ट्रॅक्टर तुम्ही आहे. आता काही ठिकाणी असं सांगतायत की जेव्हा BBF न आपण पेरणी करतोय आणि परत पलटून आणतो तर 1 तास दडपते, असं काही जणांचा अनुभव आहे. आणि ते खरं याच्यावरून दिसते की ते जे सरी आहे, सरी जर जराशी फोडल्या गेली म्हणजे जे पहिलं तास पेरलेलं आहे आणि तुमची सरीची माती जर त्याच्यावर गेली तर दडपण्याचे चान्सेस आहेत. तर तुम्ही कसं करता त्याला? तर त्या जरासं समजा आतून हाणलं तर मग त्याची जी फन ती माती उकरते, तर ती माती समजा त्याच्यावर पडणार. आपण हाणताना काय करायचं, पहिलं 4 बोट जरासं थोडंसं बाहेरून हाणायचं. ते टायर वरंबीच्या काठाला घेतला ना, हे फन ऑटोमॅटिक त्या नालीत पडते. फक्त जागेवरच माती ते उकरून वरी टाकून देते. त्या टायराचा बी त्यात फॉल्ट आहे ना, 14चा त्याचा टायर चालत नाही, त्याला 12 ते 13चा टायर 1 नंबर चालते. बर. 13च्या टायरनं नाली बुजतच नाही, ते बरोबर बाहेरच्या टोकाला चालते आणि फन बरोबर नालीत बसते. बर. मोठा टायर ना मोठा टायर असला तर मात्र तसं होऊ हा, शकतं. तर ते नालीत दाबून चालते. ते म्हणजे अनेक शेतकरी असे दिसत आहेत की जे BBF विकत घेतलं त्यांनी तुमच्यासारख्यांचं ऐकून, हो एकदा पेरलं पण आणि त्यांना मात्र सेटिंग नाही जमली, ड्रायव्हर नाही भेटला, माहित नव्हतं आणि असं लक्षात आलं की अरे 1 तास गेलं आणि मग पुढच्या वर्षी ती यंत्र ढोरं बांधायला. इकडून तिकडून थोडीशी माती पडली की नाही साहेब, तर हा. त्याला काही अडचण येत नाही. थोडस 2 दिवसांना लेट निघते पण सर्व निघते. काय असं ते बुजत नाही का काय नाही, काहीच नाही. हो बरं, म्हणजे तुम्ही ट्रेन ड्रायव्हर आहात. म्हणजे आता आम्ही काय करेल की जिल्ह्यामध्ये कुठं गेलोय आणि त्यांनी जर सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे तर तुमच्यापैकी नंबर आता मी त्या व्हिडिओ मध्ये देईल. हो दोघा तिघाचे विशेषतः जे ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांना माहिती आहे चाल काय अडचण नाही. ते तुम्हाला फोन करतील. कारण अनेक जणांची यंत्र जे घरी पडले, विकत तर घेतले, शासनाचं अनुदान पण घेतलं, स्वतःचा पैसा पण खर्च केला आणि परंतु मात्र त्याचा उपयोग घेत नाही. एवढं चांगलं तंत्रज्ञान मी असून. लय पाहिले भंगारात पडलेले भंगारात आहे. लावलेले आहेत. हो दुसऱ्या वर्षी त्याला थोडी कोणतंही यंत्र म्हटलं की पुसपास करावं लागतं, ऑइलिंग करावं लागतं, त्याचे पाईप कदाचित सडतात ते हो. बदलावं लागतात. तर ते पण करायची तसदी घेत नाही कारण ते कामाचं वाटत नाही त्यांना. दुसरं असं जाणवतंय की जे ट्रॅक्टर मालक आहेत त्यांच्या घरी यंत्र आहे तर बऱ्याच वेळा असं जाणवतं की ते इतरांना पेरणीला देत नाही किंवा दुसऱ्यांची पेरणी करून देत नाही. कारण सांगतात की त्यानं पेरणी क्षेत्र कमी होते, मग माझं ट्रॅक्टर आहे मी कमर्शियल आणलं तर माझं उत्पन्न त्यामुळे कमी येते. तुमच्या गावात कसं करताय? काही भागात तसंच बॅग न पेरतात. नाही बुवाजी, त्याचं कारण काय आहे? हा. काही भागात बॅग न पेरतात, त्याच्यामुळे ते पेरत नाहीत त्यांनी. आता इथं घंट्याने पेरतात, त्याच्यामुळे काय विषय नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुमचं कसं घंट्यानं का एकरा? घंट्यानं. घंट्यानं असते आणि ते मोठं सातपणी असते हा. एकरानं असते. कोणत्या घंट्यानं असते आपल्या इथं? हा. बर. ते नाही, PBF बाकी गावामध्ये असं नाहीये. बाकी गावामध्ये एकराप्रमाणे आहे, या बॅग नाही. बॅग ना आहे. हो. ते कसं आहे, आता जे समजा मोठी पेरणी यंत्र आहे ते हा. त्याला उरकत पडतात, त्याच्यामुळे ते बॅगीने पेरतात, फर्र हाणायचं हे करून टाकतात. बर. आणि आम्ही सर बॅगेचं कसं होतंय, बॅग आपली 30 किलोची असते, हा. ती एका एकरामध्ये पडते. BBF न आपलं 22 किलो बी पडते. हो. बरोबर हा. आहे. मग 22 किलोला 1000 रुपये द्यायचे तर आपलं ते 30 किलो मध्ये 1.5 एकर रान होते. हा. म्हणून बाहेर गावचे जे मालक आहेत ट्रॅक्टरचे ते BBF न पेरत नाही. बरोबर. असा विषय होतो इथं. आणि जर बॅगेनं म्हणलं की एका एकरात बॅग टाकतात, 1000 रुपये घेतात एका तासाला. नाही, आता या वर्षी मात्र आपल्याला घाई न करता, कारण आता दुसरा पर्याय नाही, समोर एक संकट पण आहे हो.
आणि तुम्ही ऑलरेडी तुम्हाला महत्व पण माहित आहे. त्यामुळे आपल्या इथं जवळपास 100% लोकांनी ही पेरणी करायची पण आहे. आणि तुम्ही सांगताय तशा अडचणी आहेत. दुसरी गोष्ट आहे की जनावर किती जणांकडे आहे? हा? पहिलं नाही, तुम्हाला ऊन लागते का? खूप मोजक्या लोकांचं आहे. म्हणजे जागा बदलू वाटलं आपण थोडा वेळ अजून लागेल. मोजक्या लोकांचं ताई आहे. एक तर आपण बदलता का? कारण यांना हे लागेल, ऊन लागेल. हा हा ना, काय एका मिनिटाचं काम, एका मिनिटाचं काम आहे. एक मिनिट आपण असं येऊ, असं येऊ, असं. हा थोडस या ना सावली द्या. हा इकडे येऊ द्या.